चला लिहून घ्या. वेलकम बॅक. आपणास माहित आहे की वी नो दॅट, आपणास माहित आहे की वी नो दॅट अ करंट कॅरिंग कंडक्टर, current carrying conductor produces a magnetic field around it. विद्युत धारा वाहून नेणारा वाहक, विद्युत धारा वाहून नेणारा वाहक स्वतः भोवती चुंबकीय क्षेत्र तयार करतो. This magnetic field is in the form of, हे चुंबकीय क्षेत्र this magnetic field is in the form of concentric circles. हे चुंबकीय क्षेत्र एककेंद्री वर्तुळा समान असते, एककेंद्री वर्तुळासारखे असते. Every point of the conductor produces magnetic field. वाहकाचा प्रत्येक बिंदू चुंबकीय क्षेत्र निर्माण करतो. वाहकाचा प्रत्येक बिंदू चुंबकीय क्षेत्र निर्माण करतो. फुल स्टॉप. पॅराग्राफ. आकृतीत दर्शविल्याप्रमाणे रोधक वेष्टित आवरण असलेली तांब्याची तार, as shown in figure, the insulated copper wire, रोधक वेष्टन असलेली तांब्याची तार, the insulated copper wire is wound, wound, in the form of many circular turns, ब्रॅकेट मध्ये लूप्स. आकृतीत दर्शवल्याप्रमाणे रोधक वेष्टित आवरण असलेली तांब्याची तार अनेक वर्तुळाकार लूपच्या स्वरूपात गुंडाळली आहे. व त्या तारेच्या दोन टोकांमध्ये and the two ends of the copper wire are connected to the supply battery, आणि त्या तारेचे दोन टोक धन व ऋण प्रभार असलेल्या सेल किंवा बॅटरीला जोडले आहेत. Two ends of the copper wire are connected to the supply battery, ब्रॅकेट मध्ये DC. Full stop. Paragraph. As we switch on the circuit, जेव्हा विद्युत मंडल सुरू होते तेव्हा तारेच्या प्रत्येक टोकातून, तारेच्या प्रत्येक लूप मधून
as the switch is turned on, current starts flowing through each circular loop. Current starts flowing through each circular loop. विद्युत धारा प्रत्येक वर्तुळाकार लूप मधून वाहू लागते व तिची दिशा कायम समान असते. And the direction of the current is always the same. Because loops are unidirectional. विद्युत धारेची दिशा नेहमी समान असते कारण तारेचे वेटोळे एकाच दिशेने केले आहेत. आता ही आकृती काढा त्याच्या खाली, जी पुस्तकात नाहीये. पटकन काढा लगेचच. Paragraph. Paragraph. आता आपण आकृतीत दर्शवल्याप्रमाणे now let us consider only one circular loop as shown in figure. Let us consider only one circular loop as shown in figure. त्यातून जाणाऱ्या विद्युत धारेमुळे त्या वर्तुळावरील फक्त दोन बिंदूंमुळे, फक्त दोन बिंदू A व B मुळे, due to current flowing through one loop, due to current flowing through one loop, let us study the magnetic field due to only 2 points A and B. Let us study the magnetic field due to only 2 points A and B. त्यावरील फक्त दोन बिंदू A व B मुळे होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करू. Paragraph.
We know that as we go away from the conductor, magnetic field goes on decreasing. आपणास माहित आहे की पॅराग्राफ करू ना, आपणास माहित आहे की जसे तारेपासून दूर जाऊ तसे चुंबकीय क्षेत्र कमी होत जाते. क्षीण होते, becomes weak. Full stop. Here also, as we travel away from point A towards the center, येथेही जसे आपण बिंदू A पासून, येथेही जसे आपण बिंदू A पासून केंद्रबिंदूकडे जाऊ तसे चुंबकीय क्षेत्र क्षीण होत जाते. As we go away from point A towards the center, comma, the magnetic field goes on weakening, becomes weak, and the circumference of the field lines आणि त्यांचा परिघ इतका मोठा होतो. The circumference of the field lines becomes so large that it feels to be straight line. FEELS, it feels to be straight line at the center. तो परिघ इतका मोठा होतो की तो केंद्रापाशी सरळ रेषेसारखा वाटतो. असाच विचार, same thinking can be made about the magnetic field due to point B. Same thinking can be done about the magnetic field due to point B. असाच विचार आपण बी बिंदू भोवती होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचा विचार करू शकतो. बी बिंदू भोवती होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचा करू शकतो. One loop has such infinite points. एका लूपला असे अनंत बिंदू आहेत. One loop has such infinite points. So, comma, the weak magnetic field due to each point. म्हणून प्रत्येक बिंदूमुळे होणारे क्षीण असे चुंबकीय क्षेत्र
चुंबकीय क्षेत्रांची एकमेकांशी बेरीज होऊन the weak magnetic field due to all such points will add at the center and it will produce strong magnetic field at the center. बेरीज होईल आणि केंद्रबिंदूच्या ठिकाणी तीव्र चुंबकीय क्षेत्र मिळेल. Paragraph. The magnetic field due to such circular loops can be made strong. चुंबकीय क्षेत्राची तीव्रता पुढील दोन मार्गाने वाढवता येते. चुंबकीय क्षेत्राची तीव्रता पुढील दोन मार्गाने वाढवता येते. डॅश नंबर 1, वर्तुळाकार वेटोळ्यांची संख्या ब्रॅकेटमध्ये स्मॉल n, स्क्रीनवर दाखवलंय ब्रॅकेटमध्ये स्मॉल n म्हणा. वर्तुळाकार वेटोळ्यांची संख्या n वाढवून नंबर 1 by increasing number of turns turns by increasing number of turns small n. Number 2, विद्युत धारेची किंमत वाढवून ब्रॅकेट मध्ये I कॅपिटल. Number 2, by increasing the value of current through the coil. By increasing value of current through the coil. एक सोडून स्टार सॉलिनॉइड. सॉलिनॉइडची जी आकृती आहे ती नंतर घरी निवांत छान आकृती काढा. 2 मार्काला विचारतात. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ड्यू टू सॉलिनॉइड आकृती काढा. नालकुंतल म्हणतात त्याला कधी सॉलिनॉइड. सॉलिनॉइड मुळे मिळणाऱ्या विकर्ष रेषांची आकृती काढा. 4.9 ची आकृती ना त्याला जागा सोडा. नाव टाका मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ करंट फ्लोइंग इन अ सॉलिनॉइड. सॉलिनॉइड नालकुंतलामधून जाणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास किंवा नालकुंतलामधून जाणाऱ्या विद्युत धारेमुळे मिळणारे चुंबकीय क्षेत्र. क्या बात है. तुम्ही आकृतीला जागा सोडली आहे असे मानतो आणि खाली लिहून देतो. ल्या आकृतीत दर्शवल्याप्रमाणे एखाद्या वृत्तचितीच्या आकाराच्या as shown in figure, if an insulated copper wire is wound, if an insulated copper wire is wound with many turns on cylindrical pipe or cardboard pipe, आकृतीत दर्शवल्याप्रमाणे एखाद्या वृत्तचिती आकाराच्या पाईपवर किंवा पुठ्ठ्यावर
विद्युतरोधक आवरण असलेली किंवा वेष्टन असलेली, विद्युतरोधक वेष्टन असलेली तांब्याची तार, तांब्याच्या तारेचे, विद्युतरोधक वेष्टन असलेल्या तांब्याच्या तारेचे अनेक वेटोळे केले. आणि त्यातून विद्युत धारा पाठवली. As shown in figure, many tons of insulated copper wire are wound over the pipe or cardboard sheet of cylindrical shape, and if current is passed through it, बघा वाक्यरचना तुम्हाला करता येते, and if current is passed through it, then if current is passed through it, then तेव्हा त्यामुळे मिळणाऱ्या चुंबकीय विकर्ष रेषा, then the lines of force due to such a system त्यामुळे मिळणाऱ्या चुंबकीय विकर्ष रेषा, the lines of force due to such a system are just like those obtained by a bar magnet. विकर्ष रेषा या पट्टी चुंबकामुळे मिळणाऱ्या चुंबकीय रेषाप्रमाणे असतात. पॅराग्राफ. या स्वरूपाच्या गुंडाळीस नालकुंतल असे म्हणतात. The coiling of a wire in such a manner, the coiling of a wire in such a manner, it's called solenoid. Paragraph. The properties of the magnetic field. The properties of the magnetic field of a solenoid. Paragraph. नालकुंतलामुळे मिळणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म. नालकुंतलामुळे मिळणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म पट्टी चुंबकाप्रमाणेच असतात. The properties of the magnetic field of a solenoid are very similar to that produced by bar magnet. Dash आकडा 1. One end becomes North Pole and the other as South Pole. आकडा 1. नालकुंतलाची एक बाजू उत्तर ध्रुव बनते व दुसरी बाजू दक्षिण ध्रुव बनते. आकडा 2.
आकडा 2, the magnetic field lines of force, the magnetic field lines of force, lines ला अंडरलाइन, चुंबकीय विकर्ष रेषा inside the solenoid, the magnetic lines of force, field lines of force inside the solenoid are parallel to each other, are parallel to each other. चुंबकीय विकर्ष रेषा नालकुंतलाच्या आतमध्ये परस्परांना समांतर असतात. नालकुंतलाच्या आतमध्ये परस्परांना समांतर असतात. त्याच्याच पुढे इट मीन्स दॅट the magnetic field of in a solenoid, it means that the magnetic field in a solenoid is uniform. याचा अर्थ हा की नालकुंतलाच्या आतमध्ये, नालकुंतलाच्या आतमध्ये मिळणारे चुंबकीय क्षेत्र, नालकुंतलाच्या आतमध्ये मिळणारे चुंबकीय क्षेत्र हे एक समान असते, इज युनिफॉर्म. आता आपलं थोडं राहिलेलं आहे, 2-3 पानं, म्हणजे उद्या परवा म्हणा अर्ध्या तासाचे 4 सेशन घेतले तर माझ्यामध्ये हा धडा संपू शकतो. पण इथून पुढचे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, राईट हँड रूल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, डीसी मोटर, एसी मोटर, पुन्हा डीसी जनरेटर, एसी जनरेटर ह्याच्या विषयी आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे बुडवू नका, सगळ्यांना सांगा. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र अँड जय सुलाची हायस्कूल. बाय, भेटूया.